हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 कारली घेतलेली आहे ही. तर ह्या 2 कारल्यापासून अशी मस्त मी तुम्हाला टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आज दाखवणार आहे. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. शरीरासाठी तर खूपच फायदे देणारी रेसिपी आहे ही. तर हे कारलं बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं कापून घ्यायचे. ह्याच्यातल्या बिया बिलकुल पण काढायच्या नाही. बिया एकदम कावळ्या आहेत आणि वरच्या मी शिरा पण त्या काढल्या नाही, कारण त्या शिरांमध्ये पण जीवनसत्व खूप असतं म्हणून मी काढल्या नाही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही शिरा काढू शकता. मैत्रिणींनो, कारलं चिरस्तवर तोपर्यंत चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. आणि एकदा अशा साध्या सिंपल रेसिपी आहे ही कारल्याची, नक्कीच करून पहा. तर पाहू शकता इथे मी कारला अशा पद्धतीने बारीक फोडी करून असं कापून घेतलेलं आहे. तुम्हाला जर अशा मोठ्या फोडी करायच्या असेल तर तुम्ही त्या पण करू शकता, पण मी इथे बारीकच केलं आहे कारण टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये सकाळची भाजी लवकर शिजते अशा फोडी केल्या तर बिलकुल पण टाईम लागत नाही. तर पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने आता हे दुसरं पण कारलं छान मी कापून घेणार आहे. आता हे बाउलमध्ये टाकून घेऊया. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने करते ते. तर सर्व कारलं आपलं हे कापून झालेले एका बाउलमध्ये सर्व कारलं मी भरून घेतले. त्यानंतर आता ह्याला काय करायचे, मीठ टाकून घ्यायचे बघा आणि हळद टाकून घ्यायची आपल्याला. 1 चमचा हळद घेतली. आता ही हळद आणि मीठ ह्याला चांगलं चोळून घ्यायचे आपल्याला कारल्याला अशा पद्धतीने, म्हणजे कसं कडवटपणा कमी होतो कारल्याचा. मीठ हळद चोळून ठेवायचं आपल्याला 1-2-3 मिनटं, 5 मिनटं ठेवलं तरी पण चालेल. आता हे साईडला ठेवून देते. आणि त्यानंतर बघा इथे कारल्याला लागणारं साहित्य आहे. 1 टमाटर घेतला आहे छोटा. त्यानंतर कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 मीडियम साईजचा बारीक कांदा चिरून घेते आता बारीक एकदम अशा पद्धतीने. ह्याला साहित्य पण जास्त काही लागत नाही. थोड्या साहित्यामध्ये पण ही रेसिपी चटपटीत अशी मस्त रेसिपी होती बघा ही कारल्याची. अशा पद्धतीने आपल्याला कांदा छोटा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. आणि कसं कारल्याची भाजी आठवड्यातून 2 वेळा तरी भाजी ही केलीच पाहिजे. आपल्या शरीरासाठी खूप फायदे देणारी आहे. आता टमाटर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे अशा पद्धतीने. तर टमाटर कोथिंबीर अशी बारीक चिरून झालेली आहे पाहू शकता. त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे बघा मी. लसूण आपल्याला हे बारीक एकदम चिरून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्या ठेचून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता. तर पाहू शकता लसूण छान बारीक चिरून झालेला आहे माझा. आता मी हे साईडला ठेवणार आहे. इथे कढीपत्ता पण घेतलेला आहे. आणि पाहू शकता इथे मी चिंच गरम पाण्यामध्ये जरा भिजत घातली होती, ती पण आपल्याला ह्या रेसिपीला लागणार आहे. आता ती पण साईडला ठेवली आणि आता हे पण मी साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर पाहू शकता 2-3 मिनिटांनी हे कारलं छान मुरल्या गेलेलं आहे. मीठ सगळं लागले, पाणी सुटले त्याला. तर असं चोळून चोळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो. आणि पाणी टाकून 2-3 पाण्याने हे कारलं स्वच्छ धुवून घ्यायचे अशा पद्धतीने. चोळूनच धुवायचे म्हणजे कडवट कमी होतं जरा. आता हे धुवून घेते मग मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता छान असं 2-3 पाण्याने मी कारले हे धुवून घेतलेले आहे. आता गॅस वळूया आणि गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. इथे कढई ठेवून घेते. आता कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे तेल मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला जास्त लागतं
कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर बघा मोहरी टाकून घेतली 1 चमचा। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा। जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं टाकायची, पण नंतर टाकते। लसूण टाकून घेतलंय, कढीपत्त्याची पानं पण टाकल्यात बघा। आता हे सगळं तेलावर चांगलं परतून घ्यायचे, कढीपत्ता आणि लसूण। त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतलेला तो टाकून देणार आहे। असं चांगला कुस्करून टाकायचा म्हणजे असं मोकळा होतो बघा। छान परतून घ्यायचे कांदा। कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे। मी बारीक चिरून घेतलेला 1 टमाटर तो टाकून दिला। टमाटर पण कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचं आहे, चांगला मऊ होईस्तोवर हे परतायचे कांदा टमाटर। मैत्रिणींनो खूप सोप्या रेसिपी आहेत, नक्कीच करा तुम्ही। 1 चमचा हळद टाकून घेतली बघा। 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर। रंग खूप छान येतो भाजीला। त्यानंतर कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा आणि थोडंसं आपल्याला मटन मसाला टाकायचा आहे 1 चमचा आपला। आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आपल्याला तेलावर। मैत्रिणींनो मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। कसं भाजी जेवढी थोडी असली तर थोडे मसाले टाकता, जास्त असले तर जास्त। आता वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि हे मसाले आपल्याला आता तेलावर चांगले परतून घ्यायचे, पाहू शकता। आता ह्या मसाल्यामध्येच आपल्याला हे चिंचेचे कूळ मी चांगलं चोळून घेतलं होतं असं कुस्करून, ते टाकून दिलेलं आहे। एवढी छान होती ही भाजी, खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा। आता बघा अर्धा छोटी वाटी आहे, मी 1 चमच्याच्या माना गूळ घेतलेला आहे। हो गूळ पण टाकून घेतला आहे त्याच्यातच, आणि गूळ मी हा किसून घेतलेला आहे म्हणजे कसं विरघळला जातो लवकर। रंग पण किती छान आलाय पाहू शकता मसाल्याचा। त्यानंतर आपल्याला ही कारली स्वच्छ मी धुवून घेतलेली ती टाकून दिलीत कढईत। आता ही कारली चांगली तेलावर आपल्याला ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्यात, पाहू शकता अशा पद्धतीने। आता हे छान परतून झाले की मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार। मीठ टाकून झाल्यावर परत वर खाली कारलं करून घ्यायचे। मैत्रिणींनो व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा। मैत्रिणींनो जे कोण दादा असतील व्हिडिओ पाहत असतील माझे तर त्यांनी पण लाईक करा। आता पाणी टाकायचे बघा, मी 1 वाटी पाणी टाकून घेतले आणि आता झाकण ठेवून घ्यायचे। मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला कारल्याची होऊन द्यायची। 5 मिनिटांनी परत झाकण खोलून भाजी चेक करायची, वर खाली करून घ्यायची बघा। मध्ये मध्ये भाजी चेक करायची जेणेकरून खाली लागणार नाही आणि म्हणजे कळतं पण आपल्याला शिजल्यावर। आता परत झाकण ठेवून घ्यायचे, परत 1 मिनिटांनी झाकण खोलून पाहायचे, पाहू शकता मस्त अशी भाजीचा रंग खूप छान आलेला आहे। वरून सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदा वर खाली करून घ्यायची ही भाजी। एवढी मस्त कारल्याची ही रेसिपी आहे मैत्रिणींनो, खरंच एकदा करून बघा। पाहू शकता कारलं पण मस्त असं शिजल्या गेलेलं आहे। तर ही कारल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि तुम्ही करणार का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी नक्कीच ट्राय करून बघा। खूप टेस्टी होती, सगळ्यांना घरातल्यांना आवडेल अशी रेसिपी ही चटपटीत कारल्याची भाजी।
तर तुम्ही करणार ना मैत्रिणींनो. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.